बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आम्हाला तुमच्या आशीचा काय फायदा नाही, हे आज बंद करणार बाहेर। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नांदेड येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन केले आहे। नेमके काय घडले, पाहूया हा सविस्तर अहवाल। नांदेडच्या नवीन मोंढा परिसरातील ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। खरीप हंगाम 2025 ते 26 मध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 888.67 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला। त्यापैकी सुमारे 502 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असले तरी अनेक मंडळांतील शेतकरी अद्याप विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। देगलूर तालुक्यातील 7 मंडळांपैकी 5 मंडळांमध्ये विमा वाटप झाले असले तरी देगलूर, खानापूर आणि मरखेल या मंडळांतील अनेक शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही। पावसाळा तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके आणि डिझेल खरेदी करण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। मागील काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून पीक विम्याची रक्कम हा त्यांच्यासाठी मोठा आधार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। यापूर्वी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही पीक विमा वाटप न झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट नांदेड येथील पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठले। यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असता राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतरच विमा वाटप करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले। मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयाचे शटर बंद करून कुलूप ठोकले। या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शहरप्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुका प्रमुख तथा सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, सचिन इबितवार तमलुरकर, अर्जुन लुटे अल्लापूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित करावी अशी मागणी केली आहे। प्रलंबित पीक विम्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना आता या आंदोलनानंतर शासन आणि विमा कंपनीकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। धन्यवाद।